लढ्यात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांची योगदान सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तसेच स्त्रियांनी आणि अन्य दुर्लभ घटनांच्या संदर्भातील कायद्यांचे अभ्यास करणार आहोत. बरोबर आहे. जोरदार कौतुक या विद्यार्थ्यांचं. या ताईंनी सांगितलं. खरं तर आता हे विद्यार्थी शेवटी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मार. या विद्यार्थ्यांनी जी कला केली, थँक्यू. ही जी कला शिकण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याग करावा लागतो. ज्या वेळेस बाकीचे विद्यार्थी रविवारी 10 पर्यंत झोपत असतील, त्यावेळेस हे विद्यार्थी रविवारच्या दिवशी देखील 4-4 तास शाळेत येत होते. 4-4 तास. खरं तर त्यांना आणून घालणारे त्यावेळेस स्कूल बस काही जात नव्हती. त्यांचे पालक आणून घालायचे, 2-3 तास थांबायचे. मी त्यांच्यासोबत थांबायचो. खरंच त्यांच्या पालकांचं आठवड्यातला 1 दिवस सुट्टीचा भेटत होता, तेही त्यांनी या ठिकाणी व्यतीत केला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सर्वांच्या पालकांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी. मग या विद्यार्थ्याचा विरंगुळा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत, मी सुद्धा क्रिकेट खेळायचो किंवा पारंपरिक खेळ कबड्डी खो खो, पालकही आमच्यासोबत सहभागी होत होते. मनोज सर होते, सातपुते सर होते, तेही आम्ही त्या ठिकाणी खेळायचो. आपले खूप खूप धन्यवाद. स्नेहल केटारे, प्रतीक्षा. आता ही कला झाली, पण आपण बघितलं असेल आत्मसंरक्षण जी कला आहेत, ही सुद्धा शाळेच्या वतीने शिकवण्यात येते. तिचे प्रात्यक्षिक आज एका सत्रात आहेत, उद्या सुद्धा एक सत्र त्या ठिकाणी होणार आहेत. वेळेची मर्यादा असल्या कारणाने चला. स्नेहल कटारे, आराध्य नेमाने. ह्या मुली केवळ खेळण्यातच नव्हे तर या पाठीमागच्या वर्षी आमच्या स्कॉलरशिप उत्तीर्ण झाल्या.